जात आहे. म्हणजे सामान्य माणसाने झाड तोडलं तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा, मनुष्यवधाचा गुन्हा. आणि तुम्ही 1800 खून करायला तयार आहात. त्याच्यामध्ये तुम्ही ठरवणार यातले किती आवश्यक खून, किती अनावश्यक खून, याच्यातले किती पारंपरिक झाडं होते. आता झाडांमध्ये जातीयवाद आणणार का? पारंपरिक झाडं, अपारंपरिक झाडं, त्या अपारंपरिक झाडांमध्ये बाबूळ असेल आणि आणखी कुठली असतील, झाडांमध्ये जातीयवाद नका आणू. एकही झाड कापलं गेलं नाही पाहिजे. एक झाड कापणं हे सुद्धा हत्या आहे. एक गोष्ट अतिशय गंभीरपणाने सांगतो आणि तुम्ही गांभीर्याने घ्या. कदाचित तुम्हाला मी माहित नसेल म्हणून सांगतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही पब्लिक आहोत, तुम्ही पब्लिक सर्वंट आणि तुम्ही रंगमंचावरती आहात. इथं अभिनेत्यासारखं वागू नका. हे अतिशय गांभीर्याने घ्या. मी जेव्हा एखादी गोष्ट गांभीर्याने घेतो तेव्हा किती टोकाला जातो हे अनेकांना माहिती आहे. या देशाच्या गृहमंत्र्याला पण माहिती आहे. त्याच्यामुळे हे अतिशय गंभीरपणाने सांगतोय की आता सरपंच जे बोलले, आधी जे बोलले की हे प्रोसिडिंग मागण्याचं कारणच ते आहे की उद्या ते प्रोसिडिंगच आम्हाला कोर्टात देता आलं पाहिजे. की यांनी फार्स केला पण तरी आम्ही हे मुद्दे मांडले होते. कुठल्याही लिगल बेसिसवर न घेता सुद्धा. त्यामुळे अशा भ्रमात एकानेही राहू नये की आम्ही फसवून घेऊ स्वतःला. अजिबात नाही. असं होणार नाही, असं होऊच देणार नाही.